मॅचचं करत एक विकेट देखील आपल्या नावावर केली होती. तोच संकेत चौधरी ठरला या मॅचचा हिरो. यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण घ्यायचे. नामदेव सर आहे तिथे, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही ती ट्रॉफी त्याला प्रदान करतो. संकेत चौधरी काय खेळ राहिला, जबरदस्त बॅटिंग आणि फिनिशिंग नॉक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यायचं संकेत. टॉस साठी यायचंय. रेजन्सी अटॅकर्स आणि रेजन्सी स्टार्स. कॅमेरामॅन क्रिकेट प्रेमींसाठी रेजन्सी अंतर्गत RSPL 2025 11 आणि 12 मार्चला इथे एक टुर्नामेंट होणार आहे आणि त्याची लाईव्ह लिंक प्रोव्हाइड केली गेली आहे व्हॉट्सॲप ग्रुपवर. तर जे कोणी खेळाडू इंटरेस्टेड असतील तर त्यांनी आपला समावेश करा. टुर्नामेंट इथे सजणार आहे 11 आणि 12 मार्चला जानेवारी 2025 आणि त्याची लिंक प्रोव्हाइड केली गेली आहे ग्रुपवर आणि त्याचे आयोजक आहेत RCC जो टीम आहे ते आयोजक आहेत या टुर्नामेंटचे. तर त्यांच्याकडे संपर्क साधा किंवा लिंक आपल्याला प्रोव्हाइड केली गेली आहे. आपण ऑनलाईन फॉर्म भरून त्यामध्ये आपला प्रवेश नोंदवायचा आहे. जे कोणी खेळाडू इंटरेस्टेड असतील, कोणी ओनर्स इंटरेस्टेड असतील त्यांनी देखील संपर्क साधायचा आहे.
रेजेन्सी स्टार ही बॅक टू बॅक मॅच खेळत आहेत, थकलेले आहेत पण खेळायला लागणार मित्रा. रेजेन्सी स्टार्स वर्सेस रेजेन्सी अटॅकर्स. बंटी यांची हा संघ बॉलिंग करताना पहिली ओव्हर घेऊन येत आहे दुर्गेश सिंग. आणि अक्षय हा स्ट्राइक घेताना पहिला चेंडू यार. आणि हा पटकावून दिलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये 1 रन साठी. आता बाला या चेंडूचा सामना करताना दुसरा चेंडू. अंपायरने आउट दिलेला आहे बाला. तर तुम्ही बघू शकता कालच्या दिवसभरात अनुज यादव नवीन बॅट्समॅन स्ट्राइक वरती. मित्रांनो तुम्ही जर बघू शकता तर कालच्या दिवसात दुपारी 12 वाजल्यानंतर पासून स्कोअरचा भंडारा झालेला आहे असं बोलू शकता तुम्ही. 4 ओव्हरमध्ये 65, 76, 78. आता हा दुसरा सत्र चालू झालेला आहे. द मॅक्झिमम स्कोरर विल बी द बेस्ट. सो अनुज यादव न्यू बॅट्समॅन. आणि हा मिसफील्ड झालेला आणि हा जात आहे चौक्यासाठी. यस न्यू बॉल. आणि हा शॉर्ट बॉल हा नो मॅन लँड. दीपक यांनी हा पकडलेला आहे. दीपक यांना खूप कमी वेळा मी बघितलेला आहे की बॉल ते पकडतात. फिल्डिंग मध्ये ते एकदम कमी आहेत पण बॅटिंग बॉलिंग त्यांचा खूप स्ट्रॉंग झोन आहे. बघू नवीन बॉल सामना करत आहे अक्षय गायकवाड. दुर्गेश वर्सेस अक्षय. आणि हा पेटावून दिलेला आहे आणि हा बॉल जात आहे त्याच्या हातात. हर्षद काळेच्या हातात. मोठा मासा परत पकडले गेलेला. पकडल्यानंतर अजून एक मोठा मासा आलेला आहे 18 नंबरचा जर्सी मध्ये गणेश नायकवाडे. गणेश यांना ह्या सामन्यामध्ये रन्स बनायला लागतील कारण 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये कमीत कमी 50 रन तर पाहिजेच पाहिजे. तर ते एक डोक्यात घेऊन आलेलेच आहेत. अजूनही काही फरक पडलेला नाही आहे. खूप खूप मासे आहेत यांच्याकडे. शेवटचा चेंडू आणि हा शॉट चांगला फिल्डिंग इकडे नारायण पाल यांच्याकडून. 1 रनामध्ये संतुष्ट राहायला लागेल. तर 1 ओव्हर 7 रन. थाला फॉर अ रिझन. संकेत दलाल, सनी साळवे. 1 ओव्हर 7 रन.
आता मॅक्झिमम रन बनवायला लागतील यांना. गणेश नायगोडे अजूनही मॅच पूर्णपणे जिवंत आहे. गणेश आणि अनुज दोघांना खेळायचं आहे. काही येऊ शकतं क्रिकेट या सामन्यामध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत काही येऊ शकतं. 1 और 7 रन झालेला आहे. नवीन गोलंदाज आहे युवराज सिंग. बघू आता हे त्याच्या संघासाठी काय करतील. युवराज स्ट्राईकवर आहेत. गणेश पहिला चेंडू यॉर्कर. चांगली गोलंदाजी करतात हे. पायांना पकडून ठेवतात जसे पायामध्ये बेडी घालतात. आणि हा रनआउटचा चान्स आणि हा रनआउट झालेला आहे. गणेश नायगोडे परत येताना न्यू मॅन ऑन द क्रीज नंदा. जर्सी नंबर 105. हा खूप मोठा मासा आहे. हा काहीही करू शकतो. मॅच कोणत्याही दिशेला झुकवू शकतो नंदा. बघू. व्हॉट अ बॉलिंग. 22 दिशेने हा 1 रन मिळत आहे रेजन्सी स्टार्स यांना. आणि हा पेटावून दिलेला आहे हा चेंडू. हा बघू काय होतंय. अजून एक झेल. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच मैदानात उतरलेला आहे संकेत चौधरी. बघू हा सामना हे कसे खेळतात. त्याच्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे आता की धावसंख्या ती त्यांनी भरभरून करावी. नवीन चेंडू युवराज सिंग वर्सेस संकेत. हा शॉट चांगला फटका आहे. कार्बेट फटका. आणि हा सत्यम यांच्या हातातून 1 रन साठी संतुष्ट राहावा लागेल. एक ओव्हर 4 बॉल 9 रन. पण गडी झालेले हे आहेत 4 बाद. टेनिस या संघामध्ये सॉरी माय मिस्टेक. 5 बॉल. अब 22 रूपाने 1 रन. आता तिसरा आणि सामन्याचा महत्वपूर्ण ओव्हर घेऊन येत आहे सत्यम स्वतः. बंटी यांनी पूर्णपणे त्यांना जिम्मेदारी दिलेली आहे. दोन ओव्हर 10 रन 4 विकेट. अजूनही कमीत कमी 2 ओव्हर मध्ये ते 20 च्या रन रेटनी पन्नास रन पर्यंत पोहोचू शकतात. जो चांगला एक टार्गेट असू शकतो या संघाचा अगेन्स्ट. 2 ओव्हर मध्ये 40 रन हे दोघच बल्लेबाज जे आहेत ते करू शकतात. सत्यम सिंग वर्सेस संकेत. इथे मित्रा तुला संध्याकाळचा जो गेम आहे 6 बॉल 18 बॉल
त्याच्यावरती पण लक्ष द्यायला लागेल. आणि हा मारलेला आहे, पण 1 रन साठी संतुष्ट हर्षद काळे. चांगला बॉल होता हा, पण फटकाही असा चांगला होता, पण तो क्लिअर नाही करू शकले. तर 1 रन मध्ये संतुष्ट राहावं लागेल. ओके, नाव स्ट्राईक वरती आहे नंदा. सत्यम वर्सेस नंदा. हा काय मिस केलेला आहे. मागच्या मॅचला सुद्धा अनुज यांनी ही मिस्टेक केलेली, सेम मिस्टेक रिपीट केलेली आहे. मित्रा, क्रिकेट मध्ये रिपीट नाही करावा. काय बॉल टाकलेला आहे सत्यम यांनी. मागून विकेट काढणं म्हणजे पीठ पीछे वार करना. पीठ पीछे वार किया है सत्यम यांनी. 2 ओव्हर 2 बॉल 11 रन 5 विकेट. न्यू मॅन ऑन स्ट्राईक प्रीतम चाळके. आणि हा उडवून दिलेला आहे आणि हा जातो आहे. काय झेपलेला आहे. अंपायर यांनी चेक करावं. तिथे आहे अंपायर, प्लीज क्रॉस चेक करावा. कोणी मैदानात जाऊ नये, मैदानात कोणी जाऊ नये. थर्ड अंपायरचा रिव्ह्यू घेतलेला आहे अंपायर यांनी. आणि हा इथे रिव्ह्यू झालेला आणि हा दिलेला आहे षटकार. त्यांचा पाय थोडा टच झालेला आहे. आपण हा कपडा त्याच्यासाठीच लावलेला आहे मित्रा, की कपड्याला झाला टच तर झाला लफडा. आणि ज्याने हा कपडा आणलेला आहे त्याच्यासोबतच झालेला आहे लफडा. आणि हा अजून एक चांगला शॉट होता, पण हा डिक्लेअर झोन मध्ये काही नाही. प्रीतम बाळा, ज्या दोघांना थांबायला लागेल. 2 ओव्हर 4 बॉल 18 रन 5 विकेट. टेनिस या टुर्नामेंट मध्ये विकेट मान्य नाही करत. शेवटच्या विकेट्स पर्यंत सुद्धा मॅच जीवित राहते. अरे अक्षय यांच्या संघामध्ये असे खेळाडू आहेत, पण भरपूर रन करण्यासाठी ह्या दोघांना पूर्ण शेवटपर्यंत खेळायला लागेल, जे ते खेळू शकतील. स्वतःवरती विश्वास ठेवा मित्रांनो. सत्यम हा एक सेकंड लास्ट बॉल घेऊन येताना गुड लेंथचा बॉल हा डिक्लेअर झोन मध्ये जाताना 1 रन साठी संतुष्ट राहायला लागेल संकेत यांना. संकेतची बॅट जणू थांबलेली आहे या मॅच मध्ये. पण मित्रा, तुला काहीतरी कमाल करायला लागेल. मागची मॅच जरा फ्लॅशबॅक कर, थोडा डोक्यामध्ये हायलाइट्स आण आणि ते 3 बॉलात जे तुम्ही 16 रन मारलेले तुला ते रिपीट करायचं आहे मित्रा. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. स्कोर दिलेला आहे 19 रन. 2 ओव्हर 5 बॉल 19 रन. पंटीच्या संघाने हा मॅच मध्ये पकड अजून चांगली पकडलेली आहे. शेवटचे 7 चेंडू मॅक्झिमम लाभ घेता येईल रजनी स्टार्स यांना, हो की नाही बघूया. आणि हा मारलेला आहे, हा हवेमध्ये गेलेला आहे, पण हा बॉल ओम तिथे झालेला आहे आणि हा ओम यांनी बॉल पकडलेला आहे. ओ
पुण्यामधून ते ट्रेनिंग घेऊन आलेले आहे लेग स्पिनची. रेजन्सीचा शेन वॉन त्यांच्या एक पदवी त्यांना दिलेली आहे. बघू आता ते शेन वॉन बनतात की काय. संकेत स्ट्राइक वरती आहे. मागच्या मॅचचे हिरो संकेत तू करू शकतो मित्रा. बघू आणि हा उडवलेला आहे चेंडू हवेमध्ये आणि हा झेल झालेला आहे. हर्षद काळे यांनी हा टिपलेला आहे झेल. बापरे. ट्राइंग कृष्णा यादव 7 नंबरची जर्सी जी घातलेली आहे मित्रा त्याचा अपमान नको करू. 7 नंबरची जर्सीचा पदवी हा फक्त एकमेव पूर्ण जगात पसरलेला MS धोनी. तो एक फिनिशर होता. आता तूही हे शेवटचे 5 चेंडू फिनिश कर. दुसरा बॉल घेऊन येतात ओम. सामना करत आहे कृष्णा. ओ व्हॉट अ टर्न, व्हॉट अ बाउन्स. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना ओम. 1 बाउन्स दिलेला आहे अंपायरनी. थँक्यू अंपायर. हा मारलेला आहे. ओके इथे 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. राणा मित्रा तुला काहीतरी जादू करायलाच लागेल. शेवटचे 3 चेंडू उरलेले आहेत. राणा फेस करतील. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. आणि चौके दिसते मॅन फ्रॉम राजस्थान राणा. मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. डीजे आणि क्रिस्टल रनआउट
तील 24 बॉल 28 रन. अंपायर नवीन बॉल प्लीज आपल्याकडे घ्यावा. बॉल खराब करू नयेत कारण की आपल्याकडे बॉल खूप जास्त आहेत असं समजू नका. पहिल्या पावलाचा षटक घेऊन येत आहे अनुज जाधव. काहीतरी तुला जादू करावी लागेल मित्र आणि तू करू शकतोस. तू जादूगर आहेस. रजन स्टारला जर स्टार बनायचं आहे तर या स्टार खेळाडूला काहीतरी करून लागेल. पहिला चेंडू घेऊन येत आहे. सामना करत आहे समीर. Oh, what a ball! What a ball! That is the ball of the every bowler on a good length. प्रत्येक बॉलरचा एक बॉल असतो ज्यांना बोलतात गुड लेंथ. त्याच्यावरती सतत टप्पे करत राहा. विकेट तुमच्या पदरात येत राहतील. ओ व्हॉट यॉर्कर बॉल पण हा फेटाळून दिलेला आहे. हा बॉल गेला आहे सीमा रेषा बाहेर. चौका डीजे. हा समीर हा असा एक खेळाडू आहे हा जो पूर्णपणे मॅच पलटतो. पण लेग साइड त्याचा खूप स्ट्रॉंग झोन आहे. ओ इथे रनआउटची संधी आणि ही मिस झालेली आहे. गुड कव्हर गुड कव्हर. ओ मिस झालेला आहे. इथे टकराव झालेला आहे. मित्रांनो इथे थोडं कोऑर्डिनेशनचा तुमचा तालमेल काही बसत नाही आहे. पण अजूनही मॅच पूर्णपणे ऑन आहे. स्कोर झालेला आहे 3 बॉल 6 रन. समीर परत एकदा स्ट्राइक वरती. ओ आणि हा उडवून दिलेला आहे. हा बॉल सीमारेषा बाहेर जातो की नाही. ओ व्हॉट अ ट्राय मॅन. व्हॉट अ ट्राय. व्हॉट अ एफर्ट. हार्ड लक मित्रा हार्ड लक. खूप खूप एफर्ट दिलेले पण तरीही हा चौका गेलेला आहे. समीर या नावाचं वादळ चालू झालेलं आहे. त्याला शांत करायला लागेल. इथे अपील केलेली आहे. लेग बायचा इशारा दिलेला आहे अंपायरनी. व्हॉट अ बॉल यार अनुज. 5 चेंडू 11 धावा. नो लॉस. शेवटचा चेंडू. What a ball man, what a ball. ह्या सामन्यात जो ही संघ जिंकेल तो क्वालिफायर 1 सोबत रेजन्सी डेमॉन्स यांच्याशी खेळेल. एक ओव्हर 12 रन. 18 बॉल 16 रन. 18 बॉल 16 रन. प्रीतम हा जादूगर द मिस्टरियस बॉलर ऑफ द रेजन्सी
बॉलिंगला आलेला आहे आणि समीर त्याचा सामना करतील. हा फुलटॉस चेंडू, चांगली अशी फिल्डिंग नंदा यांच्याकडून आणि प्रीतम यांच्याकडून सुद्धा चांगला होता. कोकणातला हा स्पिनर प्रीतम चाळगे, मिस्टिरियस बॉलर, ऑफ लेग, फ्लिप, स्ट्रेट, सगळे चेंडू आहे त्याच्याकडे. तुलाच काहीतरी करावे लागेल मित्रा. तिथे समोर समीर सुद्धा फॉर्म मध्ये आहेत. फुल टॉस चेंडू आणि हा फेटाळून दिलेला आहे. 6 दिलेला आहे इथे अंपायरने. अंपायर हा नो बॉल आहे का एकदा आम्हाला कन्फर्म करावे. इथे अंपायरने रिव्ह्यू दिलेला आहे नो बॉल साठी. इथे 2 मिनिटाची ते रिव्ह्यू चेक करण्यात येत आहे. इथे नो चेंडू सुद्धा आहे आणि हा 6 सुद्धा आहे. व्हॉट अ बॉल, बट वाईटचा इशारा अंपायरच्याकडून. फ्री हिट अजून कंटिन्यू आहे. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. हा बॉल पहिला टाकायचा होता मित्रा. 17 चेंडू मध्ये फक्त 8 रनाची आवश्यकता. समीर आणि हर्षद यांनी पूर्ण कॅल्क्युलेशन करून दोन बॉल झालेले, एकच बॉल झालेला आहे मित्रा. पहिला बॉल डॉट होता मित्रा. नंतर नो बॉल, वाईट, परत डॉट. 2 चेंडू झालेले आहेत. आणि हा कॅच साठी उडलेला आहे आणि हा कॅच होतोय की नाही. कॅच झालेला आहे. समीर यांचा मोठं वादळ जे आहे ते कुठेतरी थांबलेलं आहे. न्यूमॅन ऑन स्ट्राइक सत्यम सिंग. सत्यम आणि प्रीतम हे खूप चांगले मित्र आहे, पण क्रिकेट मध्ये कोण कोणाचं नसतं मित्रा. बघू आता. 15 बॉल 8 रन. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. ओ वाईटचा इशारा अंपायर यांच्याकडून. एक्स्ट्राज नाही. क्रिकेट मध्ये एक्स्ट्राज म्हणजे खूप मोठी चुकी. हा ढकलून दिलेला आहे, पण स्ट्राइक नाही घेतलेली आहे. स्ट्राइक ते स्वतःकडे ठेवत आहे. खूप चांगला बॉल होता प्रीतम यांच्याकडून.
व्हॉट अ बॉल. डिफेंड करत आहे सत्यम. त्यांना माहिती आहे ही खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहे आणि याच्यामध्ये शेवटचाच बॉल उरलेला आहे. व्हॉट अ बॉल. चांगला कमबॅक केलेला आहे पण तो जो नो बॉल आणि त्याच्यात 6 होता तो खूप खूप महागात पडलेला आहे. रेजन्सी डेमॉन्स यांनी फटाफट मैदानात यावे टॉस साठी, कारण की ह्या दोन्ही संघातून जोही संघ जिंकेल त्यांची मॅच यांच्या रेजन्सी डेमॉन्स यांच्यासोबत असणार आहे. फटाफट टॉस साठी त्यांनी मैदानात यावे. 7 बॉल 12 रन. इथे 7-12 घेऊन 12 बॉल 7 रन. मी 7-12च्या चक्कर मध्ये गेलो इथे मित्रांनो. चुकी समा असावी. बघू आता संकेत 12 बॉल 7 12-7 की 7-12. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. हा जो खेळाडू आहे सकाळपासून झुंजलेला आहे टीम साठी. बॅटिंगनी आणि बॉलिंगनी दोन्ही पद्धतीने हा पूर्णपणे सज्ज झालेला आहे. नाही मित्रा, एक्स्ट्राच नको. वाईट दिलेला आहे त्या अंपायरनी. अकरा चेंडू 6 रन. काही होऊ शकतं मित्रा. खांदे पाडू नका. आपल्या रेजन्सीचे एक जे खेळले ते सगळ्यांना माहिती आहे, फहीम आहे. त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलेले की सत्यम जर यांनी 5 चेंडू डॉट केले तर त्यांना 1000 रुपये पारितोषिक फहीम यांच्याकडून. बघू आता ते फहीमसाठी खेळतील की आपल्या बंटी जे त्यांचे ऑनर आहेत. मित्र 1000 रुपये की 30,000 रुपये तूच ठरव. ओ पहिला डॉट झाला आणि हा रनआउटचा संधी नाही. नाही हा उडवलेला आहे. हा बघू हा कॅच होते की नाही. कॅच घेतलेला आहे नंदा यांनी. बाप रे, अजूनही मॅच संपलेली नाही रेजन्सी स्टार यांच्यासाठी. काही हात स्ट्राइक. माही हरिओम पाल 7 नंबरची जर्सी घेऊन. संकेत मित्रा तिथं खूप खूप कौतुक करावं तिथं कमी. अजूनही यांनी मॅच पूर्णपणे जिवंत ठेवलेली आहे, कारण की 8 बॉल मध्ये 4 धावा गरजेच्या आहेत. ओ व्हॉट अ बॉल. पण डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. 7 चेंडू 3 धावा. तीन रन आणि चेंडू आहे 7.
इथे शिवम यांच्या भावाकडून संदेश आलेला आहे की षटकार मारून मॅच संपव मित्रा. आणि बघू आता काय करतो. संकेत हा शेवटचा बॉल घेऊन. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. नाही, बिग मिस्टेक कीपिंग मधून. वाईट +1. मित्रांनो तुम्ही बघितलं सकाळपासून एक्स्ट्रा रन्स मध्ये खूप रन गेलेले आहे आणि एक्स्ट्रा रन्स पूर्णपणे मॅच टर्न करतात. जसं तुम्ही बघू शकता तसा तो नो बॉल, तो वाईट बॉल, हा वाईट +1. वाईट दिलेला आहे आणि इथे मॅच संपलेली आहे. एक ओव्हर आधीच मॅच संपलेली आहे, बरोबर ना. कारण की वाईट मध्ये खूप रन गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने रेजन्सी स्टार्स या लीग मधून नॉक झालेला आहे आणि बंटीची टीम रेजन्सी अटॅकर्स मॅच मध्ये पूर्णपणे जीवित आणि झालेली आली क्वालिफाय. मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप खूप वाईट गोष्ट आहे की तुम्हाला हा सामना लगेच खेळायला लागणार आहे बॅक टू बॅक. कारण की काल जे झालेले क्वालिफायर 1 रेजन्सी डेमॉन्स वर्सेस रेजन्सी अटॅकर्स